चित्रकार मिलिंद ठाकूर यांच्या रंगोत्सव 2026चा उरणमध्ये दिमागदार सोहळा। मोबाईलच्या आभासी जगात हरवलेल्या बालमनाला कलेची संजीवनी। चित्रकार मिलिंद ठाकूर यांनी मांडला उपक्रमाचा हेतू। योशिता आर्ट आणि मथुरा महादेव एज्युकेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 7 दिवसीय रंगोत्सव 2026 कॅनव्हास पेंटिंग कार्यशाळेचा समारोप JNPA स्टाफ क्लब येथे एका ऐतिहासिक कला प्रदर्शनाने संपन्न झाला। या सोहळ्यात चिमुकल्या हातांनी साकारलेल्या रंगांच्या किमयासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग यश संपादन करणाऱ्या कन्यांचाही गौरव करण्यात आला। मोबाईल संस्कृतीवर कलेचा प्रहार कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना प्रसिद्ध चित्रकार मिलिंद ठाकूर यांनी या उपक्रमामागची आपली सामाजिक भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली। ते म्हणाले की आजचा विद्यार्थी मोबाईलच्या आभासी दुनियेत स्वतःला हरवून बसला आहे। या अतिवापरामुळे मुलांमधील उपजत कलागुण आणि कौशल्यांचा त्यांना विसर पडत असून अनेक ठिकाणी मानसिक तणावाखाली ते वावरत असतात। या धोक्यापासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी, त्यांना मानसिक बळ देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी रंगोत्सव 2026चे आयोजन करण्यात आले आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची ताकद असते, ती बाहेर काढून कॅनव्हासवर मांडण्याची संधी देणे हाच आमचा मुख्य हेतू आहे। यशाचा जागर, हिताक्षी आणि सलोनी यांचा विशेष सत्कार। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात गरुड झेप घेणाऱ्या 2 सुकन्यांचा सत्कार। कुमारी हिताक्षी मुकुंद ठाकूर CBSE 10वीच्या परीक्षेत 95.6% असे घवघवीत यश मिळवून उरण आणि पनवेल तालुक्याचा नावलौकिक वाढवण्याच्या हिताक्षीचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। तिची जिद्द आणि कष्टाचे कौतुक करताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। कुमारी सलोनी सचिन कडू MBA आणि CA यासारखी प्रतिष्ठेची पदवी संपादन करून यशाचे शिखर सर करणाऱ्या सलोनीच्या रूपाने विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवण्यात आला। या दोन्ही गुणवंतांना मथुरा महादेव एज्युकेशन सेंटर आणि योशिता आर्टतर्फे मान्यवरांच्या हस्ते सुवासिक पुष्पगुच्छ आणि विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। हा क्षण पालकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। या सोहळ्याला उद्घाटक पाहुणे पत्रकार माननीय श्री सुनील ठाकूर, पत्रकार माननीय सौ तृप्ती भोईर, शिक्षक नेते श्री रमाकांत गावणसर, मुख्याध्यापक माननीय श्री अंकुश जोगळे। याप्रसंगी मान्यवर पाहुण्यांमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री एकनाथ खरत, सिडकोचे माननीय अध्यक्ष श्री सचिन कडू CA, शिवसेना शाखा प्रमुख माननीय श्री अविनाश म्हात्रे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री किशोर कडू आणि JNPAचे सामाजिक नेते माननीय श्री बळीराम खरत तसेच माननीय श्री भूपेंद्र डाके यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। या सर्व मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। विद्यार्थ्यांनी साकारलेले कॅनव्हास पाहून उपस्थित पालक आणि रसिक प्रेक्षक होऊन गेले। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी चित्रकार मिलिंद ठाकूर यांनी राबवलेला हा उपक्रम उरण परिसरात कौतुकाचा विषय ठरला। आपला महाराष्ट्र 24 तास। मिहिरा अंकुश जोगळे, जोगळे सरांची कन्या धन्यवाद सर। मानवी मिलिंद तांडे, दत्तात्रय शिंदे, स्वरा रामानंद जाधव, मानसी झा, कायरा पाटील,
श्रेयासी आणि पुणे. रुही भूपेंद्र डाकी. नमित प्रदीप वाघावणे. लक्षण्या स्वप्नील कडू. सरांचं कौतुक झालं, धन्यवाद सर. त्यापेक्षा आपल्या एका रंगांच्या ह्याच्यामध्ये जर ते आले आणि रंगांच्या ह्याच्यामध्ये जर ते येऊन काही वेगवेगळ्या प्रकारे जर ॲक्रेलिक पेंटिंगचं ते पण कॅनव्हासवरती जर केलं तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आगळा वेगळा आनंद मिळू शकतो. म्हणून हा एक रंगोत्सव घेतला होता. ह्याच्यात दुसरा हेतू माझा असा होता की मुलं कसं असतं, मुलांना एक स्पार्क होणं खूप गरजेचं असतं. ड्रॉइंगमध्ये आपण कधीही बघतो ना तर मुलं काही वेळेला एका ठिकाणी थोडंसं मनातून थोडेसे हे होत असतात की मला हे जमेल का, मला हे कसं होईल. पण जेव्हा ती कलाकृती संपन्न होते, कलाकृती निर्माण होते, तेव्हा त्या विद्यार्थ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि तो कॉन्फिडन्स त्याचा शेवटपर्यंत राहतो. कारण मला त्याचा स्वतःला खूप अनुभव आहे आणि मला अगदी लहानपणीचा म्हणजे पहिलीतला अनुभव आहे, फर्स्ट स्टँडर्डमधला. त्याच्यामुळे मला ही गोष्ट मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो. म्हणून ह्या मुलांमध्ये वास्तविक पाहता हा कॅनव्हास पेंटिंग हा विषय आहे तो मोठ्यांचा आहे. एल्डर लोकांना म्हणजे साधारण एक 10वी पर्यंतच्या किंवा 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तिथल्या मोठ्या त्या गटासाठी म्हणून हा कॅनव्हास पेंटिंगचा विषय असतो. पण ह्या मुलांमध्ये सुद्धा इतक्या प्रकारे त्यांच्या आतमध्ये क्रिएशन एवढं दडलेलं आहे. फक्त आपल्याला ते काय थोडंसं हलवायचं आहे, थोडंसं त्यांना जागरूक करायचं आहे. ते सुद्धा अशा पद्धतीनं छान पेंटिंग तयार करू शकतात. इव्हन तुम्हाला सांगतो की ते अशा पद्धतीने प्रश्न विचारतात की आपल्याला सुद्धा त्या प्रश्नांना उत्तर देताना हे होतं अरे असा काय विचारतोय. पण त्या प्रश्नांना त्यांच्या ह्या क्रिएटिव्हिटीला खरंच खूप सलाम. आणि आज तुम्ही पाहताय एवढ्या छान कलाकृती विद्यार्थ्यांचं कौतुक. ह्यानंतर मी वळतोय आपल्या ह्या विद्यार्थ्यांचं आणखी कौतुक करण्यासाठी. त्याचं सर्टिफिकेट देऊन आपण एक मान्यवरांच्या हस्ते त्यांचं कौतुक करूया. आणि जमलेले सगळे मान्यवर सगळ्यांचा पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. आणि खरं तर बोलायला गेलं तर आमची लेखणी चालते, वक्री पण नाही चालत. लेखणी तुम्हाला आतापासून जर सांगितलं काय तरी लिहा, कुठल्या तरी विषयावर तर लिहू शकते. पण बोलायला सांगितलं तर तत्त्वबोध होतं. पण तरी पण सरांबद्दल एवढंच बोलेन मी, कारण माझा मुलगा पण त्यांचा विद्यार्थी होता. ते एवढा आत्मविश्वास मुलाच्यात निर्माण करतात ना, तर तो जो माझा मुलगा आहे तो आता एवढे स्केचेस काढतो ना, तर ते त्याचे ज्युनियरला असताना त्याचं चित्र आपल्या कौन मॅडम होत्या तेव्हा मुख्याध्यापिका, तेव्हा आपल्या जहांगीर आर्ट गॅलरीला त्याचं ते दहीहंडीचं चित्र लागलेलं ज्युनियरला असताना. तेव्हापासून मला त्याचे पाय पाळण्यात दिसले म्हणजे चित्रकलेच्या बाबतीत. तेव्हा मी सरांना पण सर पण बोलायचे मला का ह्याची ड्रॉइंग तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, पुढे हा हे करील काहीतरी. तेव्हा त्याला आम्ही बोलायचो की बघ तुला तो ड्रॉइंग एवढा तू चांगला काढतोय, सर पण तुला एवढे चांगले मिळाले, मार्गदर्शन करणारे, तर पुढं तू ड्रॉइंगबद्दल जर जात असलास पुढे तर जाऊ शकतोस. पण नाही, त्यांनी ते साईडला ठेवलं. अजूनही तो एकांतात त्याला कधी वेळ असला तर तो मनापासून जे चित्र काढताना ते चित्र, आता एक तो आता सध्या जॉबला आहे, तर ते त्या सरांचा मुलाचा वाढदिवस होता, तर त्यांनी काय त्याला गिफ्ट द्यावं त्या मुलाला म्हणून त्यांनी त्या मुलाचा सरांकडून त्या फोटो मागितला आणि हुबेहूब त्या मुलाचं चित्र काढलं. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा तो चित्र काढतो ना तेव्हा मला सरांची नक्कीच आठवण येते. कारण त्याला त्यांनी कुंभारा जसा मातीला आकार देतो तसा सर अगदी मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे समजून सांगून त्याला समजेपर्यंत त्याच्याकडून करून घेतात. ही कला त्या सरांकडे आहे. मी त्यांचा अजून म्हणजे आम्ही ऋणी आहोत सरांचा की त्यांनी आपल्या म्हणजे जैनपीठ म्हणजे आमची जी IAS शाळा होती त्या शाळेबद्दल बोलायचं झालं तर सगळेच सर प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी घडवलेलं आहे. आणि आज ते विद्यार्थी कुठं पोहोचले तर ते विद्यार्थी आपल्याला त्या विद्यार्थ्यांकडे मान वरती करून बघावं लागतं. आणि तोच मान आता सरांची ती सगळी जे आहे ते सरांनी जे घडवलंय
ती मुलं आज आहेत मुलं ती म्हणजे मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर ती त्यांचे पाळण्यातले पाय सरांनी सगळ्या आपल्या शाळेने हे केले. त्यामुळं मी सगळ्या सरांचे आणि आता मला आभार मानाचा चान्स मिळाला इथं सगळ्या शाळेचा पण सरांमुळे म्हणून आभार मानते. आणि आता जेवढ्या सरांच्या बातम्या पण आम्ही शाळेच्या लावते आणि आता ही सुद्धा बातमी मी लावणारच आहे. सरांनी पुन्हा कधी कुठल्याही याची जर मदत लागली तर जे माझ्या परीने होईल ते मी नक्कीच करीन. आणि आज सरांनी बोलवलं मला त्याबद्दल मी धन्यवाद. आणि मुलांना एवढंच सांगू इच्छिते की खरंच सर जे सांगतात ते तुम्ही अगदी लक्ष ठेवा. बघा कुठल्या पोहोचाल तुम्ही. कारण माझ्या मुलावरून मी सांगते तो आता CMA झालाय म्हणजे तो बौद्धिकदृष्ट्या पण पुढे गेलाय. जो ईश्वर सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ गमू पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि या परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं ते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं मथुरा महादेव संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आठवडाभराचं हे रंगोत्सव शिबिर या ठिकाणी मालक आणि सुप्रसिद्ध चित्रकार मिलिंद ठाकूर सर यांच्या माध्यमातून इथं साकार झालेला आहे. खऱ्या अर्थानं मला आम्हा सगळ्यांनाच आनंद होतोय की ही बोलकी चित्र जर पाहिली तर हे शिबिर सक्सेस झालेलं आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि ही क्रिएटिव्हिटी तुम्ही चित्रात पहा आणि मुलांच्या चेहऱ्यात पहा. खऱ्या अर्थानं जर तुम्ही मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्या चित्रांकडे पाहिलं तर मुलांच्या मनातले भाव यांनी चित्रामध्ये उमटवलेले आहेत. खऱ्या अर्थानं हे शिबिर यशस्वी 100% सक्सेस झालेलं आहे असं मी या ठिकाणी सांगतो. आता मिलिंद ठाकूर सर हे माझे जरी सहकारी असलं तरी त्यांची जी परंपरा आहे ती शैक्षणिक परंपरा जासई गावचे लोकनेते दिबा पाटील साहेबांचे विचार घेऊन चालणारे व्यक्तिमत्व. आणि आजच्या घडीला त्यांनी आपल्या वडिलांपासून आजोबांपासून भावंडांपासून त्यांच्या घरामध्ये संगीत कला आहे, वारकरी संप्रदाय भजन आहे, शिक्षक की पेशातली मंडळी आहेत आणि कला क्षेत्रामध्ये एक कोहिनूर हिरा आपल्यासाठी उपजला या ठाकूर कुटुंबाने दिला. आणि आज अमोल पालेकर त्यावेळेचे मोठे आपले मराठी कलाकार त्यांच्या शुभ हस्ते कॉलेजला असताना ड्रॉइंग मध्ये त्यांनी फर्स्ट प्राइज मिळवला होता तेव्हा त्यांचा सत्कार झालेला आहे. आणि तो सत्कार कुठे पुण्याच्या आपल्या शिक्षण क्षेत्रातील कर्मभूमीमध्ये त्यांचा सत्कार झालेला आहे. आणि तेव्हापासून ते चित्रकलेला इतकं त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि आज ते GD आर्ट आहे, LMA पण झालेलं आहे त्यांचं. आणि भविष्यात आमची इच्छा आहे सर्वांच्या वतीनं की हे छोटेखानी न राहता त्यांची मथुरा महादेव ही अकॅडमी झाली पाहिजे असं या उरण तालुक्याला या अर्थानं गरज आहे. कारण उरण तालुक्यामध्ये ही चित्रकला कला अकॅडमी नाही. आणि म्हणून आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आपली मुलं मोबाईलमध्ये न अडकता आपली मुलं क्रिकेटच्या फॅडमध्ये जास्तीत जास्त न अडकता तर या कला क्षेत्रामध्ये जर अडकली तर निश्चित त्यांच्या जीवनामध्ये फायदा होईल. कारण कला ही जीवनाची सावली आहे. शिक्षण घेऊन बरेच लोक बेकार आहेत पण ज्यांनी कला घेतलेली आहे ते स्वतःचा उदरनिर्वाहासाठी निश्चित स्वतःचं पोट स्वतः भरू शकतात. हे कलेची ताकद आहे. आणि कला ही माणसाला कुठे पोहोचवते. लता दीदींचं मी पाहिलंय आता ज्यांचं निधन झालं त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांची बहीण आपली आशा भोसले यांनी सुद्धा या कलेमध्ये किती मोठं नाव कमवलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. सर तुमचं कार्य हे बोलकं आहे. शाळेसाठी तर म्हणजे मी मुख्याध्यापक जरी असलो या परिसरातील नव्हे तर आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगलं नॉलेज त्यांनी दिलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य इंजिनियर क्षेत्रामध्ये जाणारी जी मुलं आहेत
किंवा महसूल क्षेत्रामध्ये जी जाणारी मुलं आहेत, जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांना ड्रॉइंग हा विषय त्याच्यामध्ये महत्वाचा असतो आणि त्याचे बालकडू त्यांचं जे मुख्य जे बेसिक नॉलेज सरांकडून ते गिरवलं जातं प्राथमिक लेवलला, त्याच्यानंतर माध्यमिक लेवलला ते जातं आणि ते नॉलेज त्यांना पुढील कार्यासाठी उपयोगी पडतं. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहात. सर्वांचे ड्रॉइंग चांगले आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या. जोरदार टाळ्या वाजवून द्या. पुढील वर्षी सुद्धा असाच तुम्ही प्रयत्न करा. मोबाईल पासून दूर राहा. खूप खूप वाचन करा. कारण आई बाबा बसलेले आहेत, त्यांच्या समोर मी सांगतो, वाढदिवसाला कपडे तर मागा, खाऊ तर घ्या, परंतु छत्रपती शिवरायांच्या जीवनावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर, कला क्षेत्रातील जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही वाचायला शिका. निश्चित पालक तुमच्या या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास वाटतो. आणि म्हणून सर तुमचं मनापासून कौतुक आहे. सरांच्या बद्दल म्हटलं तर जासईच्या यंगस्टार क्रिकेट क्लबचे ते अध्यक्ष आहेत. 40+ चे सुद्धा ते कॅप्टन आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या उरण तालुका शिक्षक लोकशाही आघाडी संघटनेचे ते अध्यक्ष सुद्धा म्हणून काम करतात. म्हणजे सेवाभावी एक सामाजिक कार्याची तळमळ असलेले व्यक्तिमत्व आज आपल्या मुलांसाठी एक चांगले संस्कार देऊन घडवत आहेत. परंतु हे जरी असलं तरी त्यांच्या मागे कोणीतरी आहेत ना. आमच्या प्रज्ञा वहिनी एक खंबीर त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांना खंबीरपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये पाठिंबा देत असताना त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतात. ओम शांतीमध्ये त्या एक मार्गदर्शक म्हणून काम करत असताना सरांच्या बाबतीत कधीही त्यांचा नकार नसतो, उलट पुढाकार असतो. आणि म्हणून कुटुंब ज्याच्या सोबत असतं त्यांची कन्या बघा आजही सोबत आहे. ज्यांच्या सोबत ज्याचं कुटुंब सोबत असतं ती व्यक्ती निश्चित पुढे गेल्याशिवाय जात नाही असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा आजच्या अक्षय तृतीयेचा फार मोठा आजचा मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त सर्वांना माझ्याकडून आणि आम्हा सर्व परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. जाता जाता या ठिकाणी आमचे मित्र पालक शिक्षक संघाचे अविनाशजी म्हात्रे आहेत. त्यांचा आमचा जरी शैक्षणिक क्षेत्रातला परिचय असला तरी अगोदर राजकीय क्षेत्रातले ते नवघर गावचे शिवसेना उभा त्या गटाचे शाखा प्रमुख म्हणून काम करत असले तरी विद्यार्थ्यांकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं, शाळेकडे बारकाईनं लक्ष असतं. म्हणून त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आमचे स्नेही जोगळे सर एक शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व, तेही आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. भविष्यात शाळेचा डोलारा ही या 2 व्यक्तींकडे भविष्यात जाण्याची शक्यता आहे. आजच सांगतो तुम्हाला, कारण आम्ही मंडळी आता आमची 2-2.5 वर्ष राहिलेली आहेत. जोगळे सर, मिलिंद ठाकूर सर यांच्याकडे JNPT शाळेचा हा संपूर्ण भार भविष्यात जाण्याची शक्यता आहे आणि जाणार निश्चित. कोणतीही संस्था आली तरी सिनियरिटीने ते पुढे आहेत. त्यामुळे त्यांच्या या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. आमचा सुदीप आहे विद्यार्थी, माझा विद्यार्थी, ज्याला मी 4थी पर्यंत शिकवलं तो माझा विद्यार्थी आहे. जोगळे सरांच्या सौभाग्यवती आहेत, त्या याचा अभ्यास करतात, सेवा याच्या BMC मध्ये कार्यरत आहेत. आमचे वाघावले सर आहेत, आज राजकीय शिक्षण विभागामध्ये ते तंत्रसेवी शिक्षक म्हणून काम करत आहेत. आमच्या सकाळी वाघावले मॅडम आहेत. बरेच आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी आमची विद्यार्थिनी आहेत. खरोखर मनापासून कौतुक आहे तुमचं, कारण तुम्ही जर हा सहभाग नसता घेतला तर ह्या भिंतीला सरांनी शिकवलं नसतं शिकवलं. कारण जिथे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा त्रिवेणी संगम असतो तेव्हा शिक्षण प्रक्रिया ही विकासाकडे वाटचाल करत असते, प्रगतीकडे वाटचाल करत असते. हे त्रिवार सत्य आहे आणि ते सत्य आज तुम्ही सर्वांच्या साक्षीने उतरवलेले आहात. खर्चाची तमान बाळगता तुम्ही आपल्या मुलांसाठी चांगलं एक दालन उभं केलेलं आहात सर, कला दालन. त्याच्यासाठी आपलं भरभरून कौतुक आहे सर. आणि मला आणि आम्हा